आणि प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत। पहा, जी पोलीस पाटील भरती आहे, या पोलीस पाटील भरतीसाठी लागणारी पात्रता, त्यासाठी असणारा अभ्यासक्रम, कागदपत्र आणि त्या पदासाठी असणारा पगार म्हणजेच वेतन किती असेल हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत। कुठले या पदासाठी आवश्यक असणारी कागदपत्र आणि अलीकडेच निघलेली लक्षात घ्यायचंय, पोलीस पाटीलची अलीकडेच भरती निघाली हिंगोली जिल्ह्यामध्ये। मग हिंगोली जिल्ह्यामध्ये जे 3 उपविभाग आहेत, एक हिंगोली आहे, दुसरा वसमत आहे आणि तिसरा कळमनुरी आहे, अशा जवळजवळ 332 जागांसाठी ही जी भरती आहे ती हिंगोली जिल्ह्यामध्ये पार पडते। टप्प्याटप्प्यानं सर्वच महाराष्ट्रातील जिल्हे पोलीस पाटील भरती ही होत आहे। मग लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी पोलीस पाटील भरती 12 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 जानेवारी 2026। पात्र अपात्र उमेदवाराला अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे 29 फेब्रुवारीला आणि पात्र उमेदवारांना त्या ठिकाणी प्रवेशपत्र निर्गमित करण्याची तारीख आहे 4 फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा आहे याची 8 फेब्रुवारीला। कधी? लगेच 8 फेब्रुवारीला त्यासाठी लेखी परीक्षा असणार आहे। प्रथम उत्तर तालिका त्याच दिवशी तुम्हाला प्रसिद्ध होणार आहे, ही असणार आहे, त्याबाबत तुम्हाला आक्षेप घेता येणार आहे आणि अंतिम उत्तर तालिका ही 10 फेब्रुवारीला येणार आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल हा 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी प्रसिद्ध होणार आहे। लक्षात घ्या, नंतर 11 फेब्रुवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 या दरम्यान कागदपत्रांची तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे। याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये एवढे शुल्क असणार आहे। हा फॉर्म जो आहे आणि जे आरक्षित आहेत, आर्थिक दुर्बल, त्यांच्यासाठी ही 800 रुपये फीस असणार आहे। मग लक्षात घ्यायचंय, हा फॉर्म कुठे भरायचा, तर ही या ठिकाणी वेबसाईट दिलेली ही सविस्तर पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजेच विठ्ठल कांगणे सर या टेलिग्राम चॅनल वरती टाकलेली आहे। लक्षात घ्यायचंय, मग ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पार पडत असताना यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, मग या पदासाठी कोण अर्ज करू शकतो, तर पहा, ही जी भरती आहे ही हिंगोली जिल्ह्यासाठी आहे। कुठल्या जिल्ह्यासाठी आहे? हिंगोली जिल्ह्यासाठी। मग याच्यातले जे 3 उपविभागीय कार्यालय असेल, वसमत असेल, हिंगोली असेल किंवा कळमनुरी असेल, मग याच्यामध्ये आपल्या गावांची यादी सविस्तर जाहिरात ही पोर्टलवर जाऊन बघायची आहे तुम्हाला। सविस्तर जाहिरात बघितल्याच्या नंतर प्रत्येक गावाला एकच पोलीस पाटील असतो, म्हणजे त्या पदासाठी तो एका गावाला एकच पद असणार आहे, एकच जागा असणार आहे। लक्षात घ्यायचंय, पोलीस पाटील पदासाठी आवश्यक कागदपत्र, अर्जदार हा किमान 10वी पास असणं आवश्यक आहे। अर्जदाराचे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजीचे वय विचारात घेतले जाईल। कमीत कमी वय 25 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त 45 वर्षापेक्षा जास्त नसावे। पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिल नाही, म्हणजेच पोलीस पाटील पदासाठी जी आपल्याला इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जर पाहिलं तर ओबीसी असेल त्यांना सूट वेगळीच असते, एससी असेल वेगळी सूट, एसटी असेल वेगळी सूट, अशा प्रकारची पोलीस पाटील पदासाठी कुठली त्या ठिकाणी वयाची शिथिलता नाही। अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा। तहसील कार्यालयाकडे वय अधिवास प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, तो त्याच गावातील रहिवासी असावा, अशी अट त्या ठिकाणी घातलेली आहे। अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक नमूद करावा। अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा, तो मजबूत असावा, म्हणजेच त्याचं चारित्र्य निष्कलंक असावं, तो अपंग वगैरे या ठिकाणी चालणार नाही, लक्षात घ्यायचे। महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे, म्हणजे कुणाचं जर लग्न झालं असेल आणि तुम्ही या पदासाठी अर्ज करत असाल तर आपल्याकडे 2 पेक्षा अधिकची अपत्य नसली पाहिजेत। पण ज्यांच्या अपत्याचा जन्म हे 2005 ला हा जो नियम आला, या नियमाच्या अगोदरची जर दोन्ही अपत्य असतील तर ते व्यक्ती पात्र आहेत, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आहे अर्जदार यांची आहारता दिनांकास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत। प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरिता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील। इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, विजा भज ब, त्याच्यानंतर भज क, भज ड, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्ज यांना नॉन क्रिमिनल अर्ज, म्हणजे जे ओबीसी प्रवर्गातून येत आहेत त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल हे आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे ईडब्ल्यूएस आहेत त्यांच्याकडे आरक्षित जागेसाठी 2025-26 तहसील निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक दृष्ट्या ईडब्ल्यूएस हे प्रमाणपत्र आपल्याकडे
2025-26 या अलीकडच्या काळातलं असलं पाहिजे. सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता ही 26 जानेवारी 2026 पर्यंतची राहील. काय पाहिजे आपल्याला फक्त लक्षात घ्या, आपल्याकडे SSC म्हणजे 10वी पास पाहिजे. काय पाहिजे? फक्त 10वी पास असलेला कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करू शकतो. महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तो रहिवाशी असावा. कुठला? स्थानिकचा रहिवाशी असावा. तो रहिवाशी असेल ते त्याच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर पहा, या पदासाठी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर विठ्ठल कांगणेसर लिखित ही जनरल डायरी हे पुस्तक आपण वापरा. नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे गट ड ची जी सर्व पद आहेत त्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला जवळच्या कुठल्याही बुक स्टॉल वरती हे पुस्तक, तुम्ही या पुस्तकाचं चित्र दाखवलं, तुम्हाला ते पुस्तक त्या ठिकाणी मिळून जाईल. किंवा ह्या पुस्तकाचं नाव जरी सांगितलं तरी हे तुम्हाला पुस्तक आपल्या जवळच्या बुक स्टॉल वरती उपलब्ध असणार आहे. आता पहा, या परीक्षेचा जर अभ्यास करायचा असेल तर पोलीस पाटील ह्या पदासाठी लेखी परीक्षा आहे 80 गुणांसाठी आणि तोंडी परीक्षा आहे 20 गुणांसाठी. अशी ही 100 मार्काची काय आहे तर परीक्षा असणार आहे. मग लेखी परीक्षेचा जर विचार केला तर या अगोदरची जी पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात काय विचारलं जातं तर जनरल नॉलेज. जनरल नॉलेज मध्ये आपण पहिलं इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, पंचायत राज असेल, त्यानंतर गणितावरती प्रश्न विचारला जातो, बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारला जातो. लक्षात घ्यायचं करत असताना मात्र जीके मध्ये महत्वाचा घटक जे आपण म्हणतो जे ग्राम प्रशासन आहे म्हणजे ग्रामीण स्तरावरले जे प्रशासन आहे, पोलीस पाटील असेल, संबंधित आपल्या जो जवळचं पोलीस स्टेशन आहे त्या उपविभागामध्ये असणारे पोलीस स्टेशन त्यांच्याबद्दल माहिती विचारली जात असते. तालुक्याबद्दल, मतदारसंघाबद्दल, आपल्या जिल्ह्याबाबत एकंदरीत सविस्तर माहिती यामध्ये विचारल्या जाते. त्यानंतर ग्रामसेवक पद असेल, कोतवाल असेल, त्या आपली जी तहसीलदार पद आहेत, मग पोलीस पाटलाची कर्तव्य काय आहेत, पोलीस पाटलाची कामं काय आहेत, यावरती सुद्धा या परीक्षेमध्ये ही जी लेखी गुण 80 गुणांची परीक्षा आहे ह्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि ही जी तोंडी मुलाखत आहे याच्यामध्ये खूप अटी असतात. म्हणजे आपल्याकडे पात्रता कुठली, आपल्या एज्युकेशन काय झालेलं आहे त्याच्यावरती काही गुण असतात आणि काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जात असतात. पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ही 80 गुणांची असेल. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाचा असेल. प्रश्नपत्रिका ही MCQ स्वरूपामध्ये असेल. लेखी परीक्षा इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावरती असेल. याच्यामध्ये सामान्य ज्ञान असेल, गणित असेल, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयाचा अभ्यास समावेश असेल. तोंडी परीक्षेकरता किमान गुण पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36-45% गुण प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र असतील, असा हा नियम आहे. कमीत कमी आपल्याकडं त्या गावातून कितीही अर्ज गेले असतील तरी पण, किंवा अर्ज एक जरी गेला तरी कमीत कमी एवढे गुण मिळणं हे आवश्यक आहे. तोच व्यक्ती त्या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असणार आहे असं सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. आणि याच्याच आधारावरती काय केल्या जाते, गुणवत्ता यादी तयार केल्या जात असते. ही जी गुण आहेत हे गुण प्लस मुलाखतीचे गुण अशी एकत्रित गुणवत्ता यादी ही तयार होत असते. आणि ज्या जिल्ह्यामध्ये भविष्यात भरती येणार आहे त्या भरतीसाठी जी पोलीस पाटील भरती आहे या पोलीस पाटील भरतीसाठी ही आपली फीके क्लास या ऍप वरती ही बॅच आहे आणि बॅचची फीस आहे फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये. याच्यामध्ये सर्व विषयाचे लाईव्ह लेक्चर असणार आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या लेक्चरला उपस्थित नसाल तर तुम्हाला तो व्हिडिओ रेकॉर्डेड मिळेल. म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला कितीही पण वेळा बघता येईल. त्यानंतर लेक्चरच्या बाजूला जे लेक्चर झाले त्याच्याबद्दल नोट्स तुम्हाला बाजूला उपलब्ध असतील. त्याच्यानंतर जिल्हा विशेष म्हणजे तुमच्या जिल्ह्यावरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सुद्धा त्याच बॅच मध्ये घेतले जाणार आहेत. आणि याची व्हॅलिडिटी किती असणार आहे तर 8 महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. येणाऱ्या काळात ज्या जिल्ह्यामध्ये भरती येईल पोलीस पाटलांची त्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे ही बॅच. तुम्ही फीके क्लास